किती दिवस झाले या घटनेला? हे घटना 20 दिवस झाले असतील. 11 तारखेला झाली. 11 तारखेला. आणि असं वाटत होतं का गौरीचं काय होईल, गौरीला जीवनदान मिळेल की नाही, सगळेच आपण आशा करत होतो. टेन्शन आलं होतं खूप सर. आणि गौरी ज्या दिवशी 11 तारखेला आली ना त्यावेळेला बऱ्यापैकी म्हणजे लोकांना होप्स नव्हता की ती जगेल म्हणून. आणि आम्ही तिची जी कंडिशन पाहिली तर तिचं काय झालं की पहिला वार जो तिच्या वरती झाला तो तिनं हात असा केला असावा आणि पहिला कोयत्याचा वार तिच्या इथे बसला आणि दुसरा जो वार आहे तो तिच्या तोंडावरती 2 ठिकाणी बसला आणि तिसरा वार तिच्या डोक्यात आणि चौथा पण वार डोक्यामध्ये. असे एकूण तिच्यावरती 5 वार झाले. आणि ती ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळेला ती खूप अशी बेशुद्ध अवस्थेमध्ये होती. आणि मग ट्रीटमेंट चालू केल्यानंतर साधारणतः 6.5 तास ती ऑपरेशन थिएटरमध्येच होती. 6.5 तासानंतर मग ती स्टेबल झाल्यावरती मग घरी सगळ्या नातेवाईकांना आम्ही सांगितलं की आता गौरी ओके आहे. पण तिचे जर सुरुवातीचे तुम्ही जर फोटो पाहिले तिचे ज्या वेळेला वार झाले होते म्हणजे असं कोणी म्हणणारच नाही का ती वाचली असेल. पण तिची प्रबळ इच्छाशक्ती इतकी मजबूत आहे का ती आज घरी चालली आहे. आणि आम्हाला पण हॉस्पिटलकडून खूप आनंद वाटला आहे की ती आमच्याकडे इतकी लवकर बरी झाली. गौरी, कसं वाटतंय? चेहऱ्यावर तर आनंद दिसतो तुझ्या. चांगलं वाटतंय. बर, काय सांगशील, काय झालं होतं तेव्हा? अचानक असं स्वप्नात घडल्यागत झालं. वाईट स्वप्न पडलं असं झालं. म्हणजे त्यावेळी काय घटना घडली होती? आता तुला बोलण्याची म्हणजे तू म्हणजे शुद्धीवर पूर्णपणे नव्हतीस, त्यामुळं काय झालं होतं ते तुला आणि तिथंच माहिती होतं. कोणी तिथं नव्हतं पण असं होतं. कोणच नव्हतं तिथं? नव्हतं. काय झालं होतं त्यावेळी? तो कसा आला अचानक? तो अचानक म्हणजे मी बस स्टँडला गेलते आणि भाऊचा फोन चालू होता ना, फोन हिसकावून घेतला माझ्याकडनं. बस स्टँडला? हा, मी मागितला मोबाईल पण दिला नाही. आणि त्याचे कपडे होते ना माझ्याकडे, ते मागितले माझ्याकडे. मग मी ते न्यायला हॉस्टेलला गेले आणि ते घेऊन जाताना तिथे गेले त्या ग्राउंडपर्यंत आणि तिथून पुढं जणू स्वप्नात घडलं माझ्या, असं मला हे झालं. बर, मग ग्राउंडवर तो म्हणजे तू त्याचे कपडे घेऊन त्याला द्यायला आली होतीस आणि तो तिकडूनच आला मोटरसायकलवर? मग काय बोलणं झालं का थेट हल्ला केला? नाही, डायरेक्ट थेट हल्ला. तू पाहिलं का त्याच्या हातात काय होतं ते? हो, कोयता होता. बर, मी कुठे पळू पण शकले नाही, कुठे काहीच हे राहू शकले नाही. आजूबाजूला कोणच नव्हतं? त्याच्या आधी कधी असं झालं म्हणजे त्यांनी नाही. देणं किंवा रागात नाही. बोलणं असं? नाही. अच्छा, मग पहिल्यावर डोक्यावर केला. हा, मग तू बेशुद्ध झाली का? समजलं काहीतरी झालं? काहीच म्हणजे काही समजलंच नाही काय घडलं माझ्यासोबत. बर, मग डोक्याला लागलं वगैरे काहीच कळलं नाही? काहीच नाही. अच्छा, बर, काय कारणावरून त्यांनी केलं असं? तो म्हणजे सारखा असं मागं लागलेला, लग्न कर माझ्याशी, पण मला नव्हतं करायचं. तो म्हणायचं सारखा, भांडणं करायचा, कर म्हणून. नव्हतं करायचं मला. एक पाठीमागं लागला, त्रास द्यायचा. हा, सारखा फोन करायचा, मी नंबर ब्लॉक, सगळं ब्लॉकला केलं. तू पोलिसांनी ज्यावेळी तुझा जबाब घेतला त्यावेळी पोलीस आम्हाला म्हणाले, ती म्हणाली की मला माझ्या आईसाठी जगायचे, मला जगू द्या. खूप आईवर प्रेम आहे ना तुझं? हो, आज जे काय ते तिच्यामुळे. वडिलांच्या पाठीवर नंतर चांगला सांभाळ केला त्यांनी. हो, रडू नको आता. जे काय पुढे आयुष्यात होईल ते तिच्यासाठीच फक्त. हो ना? काय सांगाल, किती खर्च आला? खर्च किती आला दीदीचा? आता इतका मोठा ऑपरेशन झालं, तिचे 1, 2, 3, 4 ठिकाणी वार दिसत आहेत आणि आपल्याला वाटत होतं का ती जगेल का नाही अशी भीती वाटत होती. 5 वार आहेत तिचे. 5 वार. किती 9 का 8 लाख रुपये खर्च आला. 8 का 9 लाख? हा, कोणी खर्च केला हा?
देसाई सरांनी देसाई सरांनी कुठले देसाई? प्रकल्प अधिकारी. त्यांनी खर्च केला सगळा? हा. तुमचे किती पैसे गेले वैयक्तिक? माझ्याकडे 1 रुपया नाही. माझा 1 रुपया सुद्धा नाही माझा घेतला. माझ्याकडे पैसेच नाही तर कुठून खर्च करणार. हा ना. देसाई सर नसते तर मग शेवटी गमवायच लागला असता जीव. जीव गमावा लागला असता. मग आता आपल्या मागं जर कोण नसले तर मग काय करणार. चालते का देसाई सर तुला पाहायला? काय म्हणाले? काय त्यांना पण आनंद झाला, बरी झाली म्हणून. आनंद झाला. रडू नको तू. हॉस्पिटलचं ट्रीटमेंट कसं होतं तुला? खूप छान. सगळे असे म्हणजे काळजी घेत होते घरचे मावशी. माझे तिचं हे जरा माग करा. थांबा का बाबा तुम्ही. डॉक्टर सगळे चांगले म्हणजे काळजी घेत होते. मग तू का नाही सांगितलं का हा मुलगा त्रास देतोय मला असं असं सांगितलेलं सांगितलेलं घरी मला. सांगितलेलं मी. करतोय? मग आईने ते सांगितलं मी, घरी त्याला समजावून सांगितलं मी सांगितलेलं. त्याला. पण आता दिवाळीपासून त्या दिवसापासून त्या दिवसाला त्याने अचानक म्हणजे असं हे केलं माझ्या. नाही, पोलीस स्टेशनला जर तू सांगितलं असतं तर ही घटना टळली असती ना. आता आईला सांगितलं, आईला आज कोणाला सांगणार आहे? तिच्या घरच्यांना सांगणार आहे. घरचेले नाही मी सांगितलं. मी त्याला एकदा समजून सांगितलेला. नाच सोड. हा नाच सोड. ती नाही म्हणते ना, तिचा नाच सोडून दे. एवढा स्टेपला जाईल म्हणून हे माया पण स्वप्नात नाही वाटलं का असे स्टेपला जाईल म्हणून. तुला कळलं ना ते सुसाईड केली, त्याने फाशी घेतली तिथं गणेश खिंडीत? हो. काय तुला पश्चाताप वगैरे काय वाटत नाही तसं? वाटलं असतं पण त्यांनी जर एवढा हे केलं माझ्या त्याच्या बाई मला एवढा त्रास झाला. आज मी हे दवाखान्यात आहे. मम्मीला एवढा त्रास झाला. वाटलं असतं पण आता नाही काय वाटू शकत. काय वाटू शकत? आता जे काय असेल ते मम्मीसाठीच. आता कसं आहे, तू काय करतेस म्हणजे फिरू शकते का, चालू शकतेस? हो मग आता तू चालशील? हो आता घरी सोडणार आहेत तुला? हो. अच्छा, काय लॉक केलंय का? मिस्टर कुठे? तुम्ही कोण आहेत? सर कसं काय करायचं? द्या इकडे ते. सर खूप खूप धन्यवाद. असं वाटलं नव्हतं का जुन्नर मध्ये इतकं चांगली ट्रीटमेंट होऊ शकेल आणि तिला जीवदान मिळेल तर गॅरंटीच नव्हती. नाही, जुन्नरमध्ये खरं तर YCM हॉस्पिटल चालू केलं ना मी, तर हे एकाच उद्देशाने केलं की इथला पेशंट आम्ही कुठे जाऊन देणार नाही, आजपर्यंत गेला नाही. आमच्याकडे साधारणतः आज 650 सर्जरी झाल्यात आणि कुणाचीही कंप्लेंट नाही. आता तुम्ही जर गौरीकडे पाहिलं तर तुम्ही पहिल्या दिवशी तिला पाहिलेलं आहे किंवा मी तुम्हाला फोटो वगैरे दाखवलेले. असं कोणी म्हणूच शकत नाही असं की गौरी इतक्या लवकर ट्रेन झाली असेल. मी तिला काल आणि परवा आहे ना स्वतः खाली येऊन गेलो होतो. बघ म्हटलं तू बरेच दिवस ICU बाहेर येऊन बघ जरा, तुला अचानक घरी गेल्यानंतर त्रास होईल, एकदा फिर. तर ती खूप आनंदी आहे तशी. इच्छाशक्ती तिची प्रचंड आहे सर. मी आजपर्यंतच्या पाहिलेल्या पेशंटमध्ये ना तिच्या इतकी प्रबळ इच्छाशक्ती मला कोणाचीच दिसली नाही. म्हणजे तिनं कुठलं सोंग केलं नाही, तिनं कुठलं ढोंग केलं नाही. ती प्रत्येक गोष्टींमध्ये ना तत्पर उत्तराला ती सादर होती. आणि कदाचित तिला पण आमच्यातून आता जाती ती घरी तर तिला वाईट वाटेल, इतक्या दिवसाचा सहवास होता. मी प्रत्येक दिवशी जर आलो तर मी तिला भेटल्याशिवाय कधी गेलो नाही बाहेर. पण आता तुम्हाला मनाला आता हे वाटत असेल का मी हे हॉस्पिटल केल्यामुळं लवकर हिला जीवनदान मिळालं? हो हो. जर थोडं लेट झाला असतं, रक्तस्राव इतका झाला असता ती डेथ झाली असती. नाही, ऍक्च्युली रक्तस्राव झाला होता तिचा खूप. ज्या दिवशी तिला ऍडमिट केली ना त्या दिवशी ती 6.5 तास ऑपरेशन थिएटरमध्ये होती आणि आता तिचे एकूण 7 ऑपरेशन केलेत आम्ही. 7 ऑपरेशन? हो, 7 ऑपरेशन केले. पहिले आता हात जो आहे ना, हातावरती जो घाव गेला होता तर एक हाड तुटलं होतं तिचं पूर्ण. पण हा पूर्ण जो पार्ट आहे ना त्याच्या सगळ्या ज्या नर्स ज्या आहेत नरू त्या सगळ्या जोडायला लागल्या तिथे. आणि डोक्यामध्ये 2 घाव होते, तिथं पण प्लेट आहेत वरती, इथे पण. ते आता तिला केस आल्यामुळे ना हे काय इथे कोयत्याचा वार होता, इथे पण कोयत्याचा वार होता. तुम्हाला जे मध्ये फोटो दाखवलेत ना मी, जे कवटीला वगैरे जे घाव दिसतोय तो तिथे होता. आणि इकडे तर पूर्ण कान तुटला होता. हो, हा कान, हा जो वार होता ना हा इथपासून तर हा पूर्ण अर्धा कान तुटला होता, म्हणजे इथपर्यंत खाली खोलपर्यंत.
आणि हा पण पूर्ण तुटला होता. हा जो पार्ट आहे ना हा तिचा खाली आला होता. कोयत्याचा वार हा इथपर्यंत गेला होता खाली. खूप ते साधारणतः सगळे छोटे मोठे जर टाके स्टिचेस जर पकडले ना तर 113 टाके बसले होते तिला. अरे बाप. आणि ती म्हणजे त्या फोटोमध्ये जर पाहिलं तर ही गौरी असं तुम्ही म्हणूच शकत नाही की हा गौरीचा फोटो आहे. अहो तो फोटो पाहून असं वाटतच हो. नव्हतं का ही जगू शकेल म्हणून. जगू शकेल. आणि खूप लोक म्हटली होती, म्हणजे ती ज्या क्षणाला आली ना त्याच वेळेला बाहेर चर्चा झाली होती की 10-15 मिनिटांमध्ये ही उरकल म्हणून हिचं. इन्स्पेक्टर सुद्धा म्हणत होते. हा. ते पण जीवदानच आहे तिथे. हो नाही, कुणालाच वाटत नव्हतं तिची कंडिशन बघून किती जगेल म्हणून, पण तिची प्रबळ इच्छाशक्ती आहे. उशीर झाला असता तर कदाचित हा नाही, 5-10 मिनिटं उशीर झाला असता तर ती गेलीच असती ऑलरेडी. ती आली तेव्हा एकदम ती बेशुद्धच होती ती. काय तू पाहिलं कोयत्याने काय काय होतं त्याच्या हातामध्ये गौरी? फक्त कोयता बघितलेला. कोयता पाहिला होता ना? मोठा होता का कोयता? एवढा नाही दिसला मला. ठीक आहे, ऐक ना, मला सांग की तुझी अगोदर याच्यापाशी झालं जुन्नर स्टँड पाशी वाद, त्यावेळी काय होतं का त्याच्याकडं कोयत्यासारखं? नाही. नव्हतं. नव्हतं काही. अचानक तू घेऊन आला का पिशवी तू? हो. आता सर काय ते तिची आई म्हणते का सगळा खर्च ते देसाई आहे? हो, ज्या दिवशी ही सगळी घटना घडली ना त्यावेळेला देसाई साहेब स्वतः आले होते माझ्याकडे. काउन्सिलिंगमध्ये आम्ही बसले होतो. तर त्यांनी सांगितलं, बघा ती माझीच मुलगी आहे, तिचं जे पण काय होईल ते सगळं त्याला जबाबदार मी आहे. खर्चाला कुठेही कमी पडणार नाही. तिचं कुठलंही ऑपरेशन काय जे डिसिजन घ्यायचे असेल तुम्ही बिंदास घेऊन टाका, फक्त ती मुलगी चांगली झाली पाहिजे. आणि देसाई साहेबांच्या ह्या वाक्याला माझं सॅल्यूट आहे. म्हणजे त्यांनी असं पण म्हटले नाही ते की ती खर्च होईल, काय होईल ते होईल. आम्ही त्या दिवशी त्यांना अंदाज दिला होता एक 5-7 लाखाच्या आसपास खर्च होईल. तर ते म्हटले ते मला काही सांगू नका, फक्त मुलगी माझी ती बरी झाली पाहिजे आणि ती आजपासून माझी मुलगी. असं ते म्हटल्यामुळे ना मी ह्या बाकी लोकांना कधी काही विचारलं नाही तुम्ही बिल भरताय का, तुम्ही येताय का, असं कधीच विचारलं नाही. 1 रुपया पण बिल यांनी भरलं नाही. नाही, त्याच्या घरच्यांनी कोणीच भरलं नाही. ते विचारायला पण कोणी आले नाही. देसाईंनीच सगळं पेट. हो, देसाई साहेबांनी हॉस्पिटलला सांगून टाकलं की जे काय आहे जबाबदारी माझी आहे ती. चांगले अधिकारी आहेत मग. हो. काय सांगशील? खरंच चांगलं आहे. आता काय तुझं परीक्षेचं कधी परीक्षा वगैरे? 8 तारखेपासून. मग तू जाणार परीक्षेला? हो. तू इथं काय अभ्यास वगैरे करायचीस का? नाही, ट्रीटमेंट घेत होती. हो. आता कोणत्या वर्षात कोणत्या म्हणजे विषयाला? सेकंड इयरला. डिप्लोमा का डिग्री? डिप्लोमा. कोणता? डेअरी डिप्लोमा वेटरनरी. वेटरनरी डेअरी डिप्लोमा. काय व्हायचं तुला मोठं? गव्हर्नमेंटची परीक्षा द्यायची. अच्छा, आणि देणार तू? हो. ठीक आहे, अरे वा, छान. बघा म्हणजे एक आंबे हात सारखे. तिची जिद्द आहे खूप. हो, तिची जिद्द आहे की मला काहीतरी बनवून दाखवायचे. म्हणजे तिचे मी सूर फक्त त्या दिवशी जे ॲक्सिडेंट झाला ना तिचा असा, त्या दिवशी मी ऐकलं फक्त मला माझ्या आईसाठी जगायचं, मला वाचवा. ती अशी 2-3 वेळा म्हटली असं वाचवा. ॲक्च्युली आमचे एक डॉक्टर आहे त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं तिची कंडिशन पाहून. आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. हो ना. हां. तिच्या आई खूप जीव आहे. हो, तिच्या आईला आम्ही 8-10 दिवस रडतानाच पाहिले, पण त्यांना आम्ही धीर दिल्यानंतर त्या झाल्या बऱ्या. आता तरी हसा जरा. आता व्यवस्थित तुमची मुलीला जीवनदान दिले डॉक्टरांनी. देवासारखी आली ती, वाचली माही पूर्ण. तर काय आता काय बघायला भेटलं असं नाही का. पोरगा आलेला माझा लय रडत होता काल त्याला आलेला. हो ना. हा, दोघा बोंडा ती बसली होती. ठीक आहे, घ्या काळजी. चला रडू नका. हा, रडतीये तू? हा, कसली का रडते अजून? आता हसायचं. ठीक, चला. मुलीसारखी आली. तुला काही अडचण आली ना तरी वायसीएम तुझ्यासाठी उघड आहे. हा, ठीक आहे, तुझ्या घरी येऊ आम्ही एकदा सगळं हॉस्पिटलची टीम. हा, ठीक आहे. पत्रकार मित्रांना ते ना सगळ्यांना माहिती आहे. हलाओ दर्जा लाओ.